वर्ष 1972. महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सहन करत होता. शेती करपली होती, विहिरी आटल्या होत्या. मात्र अशा काळात एक घटना घडली जी आजही चर्चेचा विषय आहे. नेमका तो विषय काय होता? तर माळशिरस तालुक्यातील अकलूजमध्ये सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते शंकरराव मोहिते पाटील यांनी आपल्या मुलाचं धूमधडाक्यात लग्न केलं. लाखभर माणसांना जेवायला घातलं. उन्हाळ्याच्या कडाक्यात सरबतासाठी विहिरीत साखरेची पोती आणि बर्फाच्या लाद्या टाकल्या गेल्या अशी चर्चा झाली. या लक्षभोजनाची चर्चा संपूर्ण देशभर झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन घराणं चर्चेत आलं, ते म्हणजे मोहिते पाटील घराणं. या विहिरीतील सरबतच्या चर्चा झाल्या ते म्हणजे आजचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या लग्नाच्या चर्चा होत्या. मात्र याचा मोहिते पाटलांना राजकीय धक्का बसला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी शंकरराव मोहितेंचं विधानसभेचं तिकीट कापलं आणि हा मोहिते पाटलांना अपमान वाटला आणि त्यांनी इतिहास घडवला. पाटलांनी बाबूराव देशमुख यांना अपक्ष म्हणून उभं केलं आणि त्यांना निवडून आणलं. त्या काळात काँग्रेसच्या विरोधात उभं राहणं म्हणजे जणू काही वादळाशी झुंजणं होतं. मात्र शंकरराव मोहिते पाटलांनी या मतदारसंघातील आपली ताकद संपूर्ण देशाला दाखवून दिली. नंतर ओसाड माळरानावर त्यांनी सहकाराचं नंदनवन उभं केलं. अकलूजचं सदाशिवराव माने विद्यालय, यशवंतनगरची महर्षी प्रशाला, माळेवाडीचं कॉलेज, शिवामृत दूध संघ, राजहंस सारख्या संस्था. आजही त्या साऱ्या गोष्टी शंकररावांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात. तर मोहिते पाटील घराण्याविषयी आपल्याला काय वाटतं कॉमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.